साताऱ्यात नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते? कराड पट्ट्यात पावसाचा जोर किती आहे? लागवीचे गेल्या 3 दिवसापासून आपण पाहतोय अतिवृष्टी सदृश्य पाऊस आहे तो कोसळताना पाहायला मिळतोय. विशेषतः घाटपट्ट्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्यामुळं नदी ओढे नाले आहेत ते आता तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राचं तहान भागवणारं अतिशय सगळ्यात महत्वाचं वीज पाणी आणि सिंचनाचं धरण म्हटलं तर कोयना धरण आहे आणि या कोयना धरणात आता पाण्याची आवक आहे ती 83,000 क्युसेक्स प्रति सेकंद वेगाने आता सुरू असल्यामुळं महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी म्हणावं लागणार आहे. कारण ज्या पट्ट्यामध्ये धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात कोसळताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर धरणाचे आता धरणातला पाणी साठा जो आहे तो आता 42 टीएमसी इतका पाणी साठा झालेला आहे. त्यामुळं आता धरण आहे ते धरणाची पाणी पातळी वाढताना एकत्रितच पाहायला मिळतंय. आपण जर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे पर्जन्यमान पाहायला गेलं तर 150 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस आहे ते दररोज त्या परिसरामध्ये पडतोय. त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती आहे ती काहीशी जो पूर्वेकडील भाग आहे त्या ठिकाणी जरी पाऊस पडत नसला तरी पेरणीयुक्त पाऊस पडल्यामुळे शेतकरी सुखावला गेलेला आहे. शेतकरी पेरणीच्या कामांना वेग आलेला आहे. पूर्वेकडील पश्चिमेकडील भागात ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात पावसाळी शेती केली जाते ती भात शेती, त्या भात शेती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवडीच्या कामाला किंवा पेरणीच्या कामाला जी पेरणी झाल्यानंतर लागवडीच्या कामाला वेग आलेला पाहायला मिळतोय. खरं तर या परिसरामध्ये 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात वारे आणि पाऊस झाल्यामुळं अनेक ठिकाणी घरांवरती झाडं कोसळण्याचं प्रमाण वाढलेलं होतं. त्यामुळं आतापर्यंत 50 घरं याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. सोबतच 2 पशुधनांचं देखील नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या छोट्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत. मात्र हा संपूर्ण परिसर भूकंप प्रवण क्षेत्र असल्यामुळं पावसाळ्यामध्ये विशेषतः प्रशासन याच परिसराची काळजी घेत असतं आणि त्यानुसार ज्या ठिकाणी दरडग्रस्त जे काही गावं आहेत किंवा दरड प्रवण क्षेत्र आहेत त्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन आता कटिबद्ध असल्याचं पाहायला मिळतंय. प्रशासनाचे व्हिजिट आहेत त्या प्रत्येक गावात गणित त्याकडे पाहायला मिळतंय. पाटण तालुका विशेषतः दुर्गम परिसर आहे, दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो आणि त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात संकटांना सामना करावा लागतो. पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. अनेक ठिकाणच्या विद्युत प्रवाह बंद असल्यामुळं नागरिकांना सगळ्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतोय. अजून पाऊस जास्त मोठ्या प्रमाणात वाढल्यास काहीची परिस्थिती आहे ती आपल्याला दयनीय झाल्याची पाहायला मिळू शकते. कारण ज्या पद्धतीने आता कोयना नदी जी वाहत्या ती कोयना नदी अद्याप धरणातून पाणी सोडलेलं नाही तरी देखील दुतडी भरून वाहताना पाहायला मिळत्या. कोयना नदीला मिळणाऱ्या उपनद्या आहेत ते कराडपर्यंत मिळत असतात. मोठ्या प्रमाणात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.